करता येईल याकडे देखील त्यांचा एक अतिशय चांगला कल राहिलेला आहे. आज बघतोय आजच्या दिवसामध्ये आम्हाला सहयोगी समालोचक यशवंत ठाकूर व्हॉइस फ्रॉम पालघर हे देखील आज आम्हाला जॉईन झालेले आहेत. नुकताच तुम्ही त्यांचा सुमधुर असा आवाज ऐकला समालोचनाच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना असेल लक्षात घ्या. खेळाला सुरुवात होत आहे. पहिला सामना हा 4 षटकांचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. यस पंच देखील विचारतायत की किती षटकांचा सामना आहे. यावेळचा चेंडू फक्त दिशा जाण्याचं काम केलं गेलंय. मिडऑन क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केली आहे. फलंदाज आकाश आणि संतोष असे 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी मार्किंगला मनोज संघाचं पहिलं षटक हाताळतोय. मनोज पुढचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट पिच टी लावरी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. यावेळेस जर आपण बघितलं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. निश्चित रूपाने अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला होता. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रयत्न नक्कीच असेल की जास्तीत जास्त धावा यायला पाहिजेत. मात्र स्टार्ट आहे ते चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तसा प्रयत्न कुठेही सध्या तरी दिसून येत नाही. गोलंदाज हवी होता यावेळेस रनअप मध्ये चुकलाय. कालचा दिवस आपण बघितला पूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित होता. मात्र तरी देखील चांगलं समालोचन आमच्या मार्फत देखील घडलं. यावेळेचा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार दॅट्स अ बिग हिट. या 6 धावेनिशी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. थँक्यू. अतिशय चांगलं सुमधुर संगीत. कालच्या दिवसामध्ये थोडासा ब्रेक मिळाला होता. आज मात्र निश्चितच प्रेक्षक रसिकांचं चांगलं मनोरंजन सुमधुर संगीताने आमचे डीजे वादक करतायत त्यांचंही धन्यवाद. यावेळेस आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीच चूक केली जात नाही कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. आणखीन एक मोठा आदरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय. जरी षटकार आला असला तरी देखील तज्ञांच्या चेंडूवर चांगलं कमबॅक मिळवलंय. धावसंख्या 7 असताना पहिला आदरा बसतोय फलंदाज संतोषच्या रूपाने. तो म्हणजेच दीपेश स्मृती संघाला पहिला आदरा बसतोय. यस डीजे. तर संतोष बाद झालाय. धावसंख्या 7 असताना पहिला आदरा बसलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवात बघतोय आपण एकंदरीत आमच्या सोबत यशवंत ठाकूर देखील आहेत. बघा जी सुरुवात एकंदरीत पहिलं षटक आहे. 4 षटकांचं कॅल्क्युलेशन आखलं गेलं आणि त्या अनुषंगाने सुरुवात केली गेली. कदाचित कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल की पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे. जवळपास 8 खेळाडू हे जवळपास 38 सर्कलच्या आत आहेत आणि त्यामुळेच हा संतोषचा कदाचित प्रयत्न राहिला असेल की सीमारेषे बाहेर म्हणजे 38 सर्कलच्या डोक्यावरून खेळायचा आणि तो प्रयत्न मात्र याला सपशेल फसलाय असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. तर पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला फटका आला होता. त्यानंतर मात्र प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच संतोषचा असेल परंतु चांगला कमबॅक गोलंदाजाचं. बघा 4 चेंडू आतापर्यंत दाखवून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे या पहिला पॉवर प्लेच्या षटकातील. नवीन फलंदाज खेळण्यासाठी सतीश मैदानामध्ये गेलाय. संतोष बाद झाल्यानंतर जास्तीत जास्त ह्या गोलंदाजकडे आपण बघितलं. यावेळचा चेंडू थर्डमॅनकडे वळतोय. किती धावा देऊन जाईल. 1च धाव मिळेल. गोलंदाज बघतोय शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच फायदा नक्कीच. चेंडू बॅटची कडा चाटून थर्डमॅनकडे वळतोय आणि त्याचीच परिणिती म्हणजे केवळ 1च धाव मिळेल आणि 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. एकीकडे जर बघितलं संत सावध अशी सुरुवात आहे कारण की पहिली इनिंग सुरू आहे. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे. मनोज याच्या षटकातील आकाशकडे स्ट्राईक आहे. मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह टेप कव्हर पॉईंट क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी. कव्हर ड्राईव्ह जबरदस्त पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं आणि या षटकारणीशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. अतिशय चांगली फटकेबाजी. बघा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. याआधी गोलंदाजाला फलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने रीड केलं होतं कारण की जवळपास आतापर्यंत जे 5 चेंडू तुम्ही बघितलं ते जवळपास शॉर्ट पिच डिलिव्हरीचे चेंडू या षटकामध्ये पडले गेले आणि त्याचाच फायदा फलंदाजाने घेतला कारण की थोडीशी संधी मिळाली त्याला वेट करून खेळण्याची आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत धावसंख्या जर आपण बघतोय 14 पर्यंत नेऊन ठेवल्या.
हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. जाऊन सांगा तिच्या आईला आईला पुऱ्या हायलय घाईला घाईला. बघा आपण बघतोय धावसंख्येकडे नजर आपण टाकूया. धाव फळकावर धावा लागल्या ते म्हणजे 14 धावा पहिल्या षटकामध्ये. एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या उभारली गेले असं म्हणायला काही हरकत नाही. सुरुवात चांगली झाली, गडी बाद झाला असला तरी देखील ही गिरीज संघासाठी एक जमेची बाजू जरूर आहे, कारण की 14 धावा धावफळकावर लागल्या. दुसरे षटक हाताळण्यासाठी नफीज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज आपण बघतोय आकाश सतीश समोर फलंदाज. ह्यावेळेस फुल टॉस दिल्यावर बॅटर घेऊ शकलो असते, मात्र यावेळेस चेंडू दिशा देण्याचं काम केलंय. काल आपण बघितलं, कालपासून देखील आपण ही जे क्षेत्र अनुभवतो, जवळपास आपण जर बघितलं कव्हर क्षेत्रामध्ये डीप कव्हर पॉईंट क्षेत्र असेल, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र असेल, त्यानंतर थर्ड मॅन असेल, अशा या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा एकंदरीत जमवल्या गेलेल्या आहेत आणि ते चित्र या मैदानावर आपण बघतोय. माया देशील का बापाची बापाची घालून नाकात तुम्ही मोत्याची हाणून मिरवित तिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. या धावसंख्येवर अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात गिरीज संघाची. निश्चितच सुरुवातीपासून हवी होण्याचं काम केलं गेलंय. पहिल्या डावामध्ये गोलंदाज नफीज डावऱ्या हाताने गोलंदाजीचा मारा करतो, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज सतीशचा दिसून येतोय. सुरुवात बघतोय आपण की एकंदरीत ज्या गतीनं सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झालेली आहे गिरीज संघाची. आता मात्र गोलंदाजांना थोडं नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या संघाला रोखायचं असेल तर अशाच पद्धतीने गोलंदाजीचा मारा होणं अपेक्षित आहे. शॉर्ट पेस डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. 2 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र हवेवर चेंडू नाचवत होता. मात्र एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन झालं, शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं आणि त्याचीच परिणती म्हणजे गडी बाद होतोय. अतिशय चांगला झेल. दुसरा हादरा बसतोय फलंदाज सतीशच्या रूपाने गिरीज या संघाला. बघा आपण बघतोय एक जबरदस्त सुरुवात. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तर नंतर निश्चित रूपाने नफीजने चांगलं कमबॅक मिळवून दिले आपल्या संघाला. 2 चेंडू तब्बल निर्धाव केलेत, गडी देखील बाद झालाय. त्यामुळे आता मात्र नियंत्रित गोलंदाजी होताना दिसतंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. नफीज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज आकाशसाठी. आता मात्र रिव्हर्स ट्राय करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र त्याच्यामध्ये अपयशी ठरत. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे. किती धावा देऊन जाईल हा चेंडू बघूया. 1च धाव मिळेल. ती 22 स्वरूपामध्ये धाव येते. पंच लगेच आमच्यापर्यंत दर्शवतात की हा 22च्या रूपाने धाव अंकित केली गेले. आमचे गुणलेखक माहिती देत आहेत. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलं 19 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. एक चांगली सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 14 धावा कुठल्या होत्या. या षटकाची सुरुवात होताच आतापर्यंत केवळ 5 धावा आलेल्या आहेत. जरी चौकार बसला असता तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव केलेत आणि त्याचाच फायदा सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संतोष भुवन या संघाला झालाय. नवीन गेलेला फलंदाज अक्षय बघूया कशी सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. कालचा दिवस आपण बघितलं, सकाळ सत्रामध्ये देखील चांगले सामने झाले होते आणि आजच्या दिवसाची सुरुवात देखील अप्रतिम झालाय. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अक्षयने. बघूया किती धावा देऊन जातो. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जेलची 4 रूपाने फलंदाज बाद.
कुठली चूक केली जात नाही. हवाई सफर करताना मात्र या ठिकाणी त्यांचं जे फ्लाईट आहे ते निश्चित रूपाने लँड होताना कुठेतरी अडकळतंय, कोसळतंय असंच चित्र बघायला मिळत आहे. कारण की 2 फलंदाज हे झेलचीच्या रूपाने बांधून तंबूत परतले त्या षटकात. हॅलो, थँक्यू रिजय. धावसंख्या आपण बघतो 19 धावा झाल्यात. आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला. विनीत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अतिशय चांगला चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकावलाय. कारण की आपण कालपासूनच या आउटफील्ड विषयी चर्चा करत होतो की आउटफील्ड थोडीशी निश्चित रूपाने आपण जर बघतोय तर खाचखळगे आहेत याचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि अशा आउटफील्डवर जर तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तर जर तुम्ही चेंडूची वाट बघत बसला तर तुम्हाला चेंडू चकून निघून जाईल. तुम्हाला प्रत्यक्षरित्या चेंडूवर जाऊन चेंडू पकडावा लागेल आणि खूप कसरत नक्कीच आहे क्षेत्ररक्षकाची अशा पद्धतीच्या आउटफील्डवर. संघाची धावसंख्येकडे नजर टाकली. धावा झाल्या त्या म्हणजेच 21 धावा, 2 षटकं समाप्त झालेत. नुकताच मान्यवर देखील या ठिकाणी दाखल जात आहेत. मान्यश्री विनोद पाटील भाऊ यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व क्रीडारसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळींचा ध्रुव तारा स्पोर्ट्स तर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. आम्ही लगेच थांबवतोय. त्यानंतर आम्ही टॉस साठी आमंत्रित करतोय पद्मावती 11 उमेळमान आणि ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी दोन्ही संघाचे कर्णधार. ध्रुव ताराचे सर्व खेळाडू लगेच आपण पॅव्हलियन बॉक्स मध्ये जमा व्हा. त्यानंतर पद्मावती 11 संघ कर्णधार लगेच टॉस का बॉस होऊन जाऊ दे. आमच्या टॉस बॉक्स मध्ये देखील आपण उपस्थित राहा. यानंतर होणारा सामना 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात. आता जे प्रेक्षक रसिक आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे तो म्हणजे दीपेश 11 गिरीज वर्सेस काजू 11 संतोष भोन या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना दीपेश 11 गिरीज संघाची धावसंख्या आपण बघतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आस्किंग रन रेटचा विचार केला 10.50 ची सरासरी मेंटेन केली जाते. ह्या सरासरीनं जर चाललं तर निश्चित रूपाने एक चांगली धावफूट संख्या जवळपास 40-42 पर्यंत पोहोचू शकेल. मात्र तशा पद्धतीचे प्रयत्न कायम राहिले पाहिजेत. देवा गोलंदाजीसाठी येतोय. ध्रुवेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. आकाश अजूनही क्रीजवर आहे. आतापर्यंत चांगलं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. वैयक्तिकरित्या जर आपण आकाशकडे बघितलं तर 9 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. देवाने आपल्या षटकाला सुरुवात केली. निशी शरीरापासून दूर खेळला. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. अतिशय चांगला ड्राईव्ह. 4 धावा मिळत आहेत. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही चेंडू टाकाल तर निश्चित रूपाने त्याचं प्रत्युत्तर हे अशाच पद्धतीचं असेल. त्यामध्ये काही शंका नाही. थोडस लक्ष असू द्या. पंच तुम्हाला इशारा करतायत. नक्कीच डीजे देखील आज उत्साह आहेत कारण की कालचा दिवस त्यांना काही जास्त वेळ वाजवण्यास मिळाला नव्हता. आजचा दिवस मिळतोय. उत्साह त्यांचा देखील आपल्याला दिसून येतोय. यावेळेस मोठे फटके खेळताना दिसत. आणखीन एक 6-1 बाउन्स मात्र चांगला चुल्ला कलेक्ट केलं गेलंय. बघा फेकी देखील चांगल्या पद्धतीने केली जात आहे. फेकी येईपर्यंत ह्या 2 धावा मिळतात. धावसंख्येला चांगला आकार मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 27 या धावसंख्येवर. देवा याच्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. या आधीचा आपण फटका बघितला होता. डीप कव्हर पॉइंट क्षेत्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निश्चित रूपाने जवळपास अतिशय चांगला फटका खेळला होता. कारण की अशा पद्धतीने जर तुम्ही त्या चेंडू द्याल फलंदाजाच्या बॅटवर शॉर्ट पेस डिलिव्हरी आणि ती शरीरापासून दूर करण्याची संधी तर निश्चितच कुठलाही फलंदाज सोडणार नाहीये. आणि आकाशने नेमकं तेच केलं.
आता थोडंसं क्षेत्ररक्षण विरेचनामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्याचा मानस नक्कीच यावेळेस दाखवतायत. क्षेत्ररक्षण विरेचन आपण फक्त ऑन साइडला डीप वर ठेवलंय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फायरला सुरुवात केली आहे. फायडिश लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी. दॅट्स अ बिग हिट, गुड शॉट. आणि या षटकाराची धाव संख्या वेगाने पुढे सरकते. आमचे गुणलेखक देखील सांगतात की हे 30 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं सुमधुर असं संगीत आमच्या डीजे वादकांमार्फत ऐकायला मिळतंय. आता मात्र थोडंसं प्रेशर जरूर आलं असेल गोलंदाजावर, कारण की चौकार 2 धावा षटकार अशा पद्धतीने धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलाय. नक्कीच 3 चेंडू खूपच महागात पडलेत सध्या तरी संतोष भवन या संघाला. तर मात्र क्षेत्ररक्षक झेलपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न जरूर चांगला झाला होता क्षेत्ररक्षकाचा. हातातून चेंडू निसटतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पण पूर्ण होत आहेत. धावा येत आहेत त्यामुळे धावफलक हा हलता राहिला. धावसंख्या 35 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. लढण्यायोग्य धावसंख्या जी आपण म्हणतोय ती धावसंख्या सध्या तरी धावफलकावर दिसून येतय दीपेश 11 गिरीज या संघाच्या, कारण की आकाशने आक्रमकता दाखवली. सलामीला आलेला फलंदाज सुरुवात आपण बघितली हलक्या एकेरीने केली, मात्र नंतर जशी संधी मिळाली त्याचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाचा धावफलक वाढवण्यासाठी त्याने मदत केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक नक्कीच दूर आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जाते. वन बाउन्सने 4 धावांसाठी आणखी एक चौकार. बँडू वाजते हलद गाजते, बँडू वाजते हलद गाजते, पोरा नाचताना भावाच्या हलदीला, पोरा नाचताना गोडीचे हलदीला, नाचू दे पोरा नाचू दे, घालू दे धिंगाणा घालू दे, पोरा नाचताना भावाच्या हलदीला. धावसंख्या जाऊन पोहोचलं 39 वर. अतिशय चांगलं क्रिकेट. आता मात्र या षटकामध्ये थोडीशी आक्रमकता दिसून आली फलंदाजांच्या बॅटमधून. चौकार षटकार बसताना दिसले आपल्याला. तर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. मिडॉन मध्ये चेंडू एकच धाव मिळेल, घाई करण्याची गरज नाहीये हे पूर्णपणे ओळखले गेले. 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे नजर टाकली तर 40 धावा धावफलकावर जमवल्या गेलेत. एक बघा सुरुवात आपण बघितली पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, त्यानंतर आपण बघितलं दुसरं षटक ज्यावेळेस संपलं त्यावेळेसची स्थिती थोडीशी आपल्याला वेगळी बघायला मिळाली होती. आणि आताची एकंदरीत स्थिती जर आपण बघतोय ती म्हणजे 40 वर जाऊन पोहोचले. म्हणजे ती एकंदरीत 19 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. 2 षटक संपल्यानंतर केवळ 21 धावा होत्या आणि आता मात्र धावसंख्या 40 वर म्हणजे 13.33 सरासरीनं धावफलक हा पुढे सरकतो. माझा तुझ्यावर भरोसा, माझा तुझ्यावर भरोसा, माझा तुझ्यावर भरोसा, माझा तुझ्यावर भरोसा. विशेष गोलंदाजीसाठी येतोय. संघाचं 4थं षटक, पहिल्या डावातील शेवटचं षटक असेल. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आकाश याच्या माहितीसाठी यावेळेचा चेंडू जर आपण बघतो चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्न नक्कीच होईल. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत तोपर्यंत वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केला गेलाय. फेकी येईपर्यंत 2 धावा. एकीकडे धावफलक वाढतोय, कुठलीही घाई करण्याची गरज नाहीये. आकाश आणि ध्रुवेश या जोडीने ओळखले गेले. अजूनही ध्रुवेशला स्ट्राईक मिळाली नाहीये. एक बाजू मात्र लावून धरली ती आकाशने. आपल्या संघासाठी चांगला खेळ आतापर्यंत त्याने केलाय. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे.
थोडंसं शांततेचं वातावरण जरूर बघायला मिळत आहे. जसे चौकार षटकार बसतात, विकेट जातात, तसे आमचे डीजे वादक देखील लगेच सुमधुर संगीत लावत आहेत. ह्या वेळेचा चेंडू अतिशय चांगला चेंडू तुफाची इच्छारूपणे फलंदाज बाद. आकाशाची खेळी समाप्त. धावसंख्येकडे नजर टाकली आपण. धावसंख्या 42 असताना आकाश बाद झाला. 30 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. जी संघाला गरज होती ते काम त्याने चोख पद्धतीने बजावलंय. चांगल्या पद्धतीने खेळी साकारले. 30 धावा कुठल्या गेल्या. चौकार षटकांची अतिशबाजी त्याच्या बॅटमधून होताना दिसली. आता मात्र खरी जबाबदारी येते म्हणजे वेदांत आणि ध्रुवेश या जोडीवर 4 चेंडू पहिल्या डावातील अजूनही शिल्लक आहे. तर मात्र डावऱ्यात त्याचा फलंदाज आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये जो बदलाव दिसून होते त्यानंतर आपण बघितलं स्क्वेअर लेग, मिड विकेट, डेट विकेट, फाईन लेग हे क्षेत्र निश्चितपणे दूरवर ठेवले गेलेत कारण की डावऱ्यात त्याचा फलंदाज वेदांत मैदानामध्ये गेलाय. अजूनही 4 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. अतिशय चांगला चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू जातोय शॉट थर्ड मॅन कडे वळतोय. डिक्लरेशन सून होता त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्या. अति काही संकटात नाही. हे संकट ओढावेल का नाही. क्षेत्ररक्षकांनी देखील कुठलीच चूक केली नाहीये. डायरेक्ट वेस्टर्नर मानायचा. बघा लक्षात घ्या जे प्रेक्षक वर्ग बसलेले त्यांना देखील विनंती आहे आपण थोडस लांब बसला तर बरं होईल. कारण की कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही स्पर्धेला. कुठल्याही पद्धतीच्या अडचणी निर्माण होणार नाही या स्पर्धेमध्ये. या गोष्टीकडे निश्चित रूपाने लक्ष द्या कारण की प्रत्येकाच्या सहकार्याने ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. यावेळेचे चेंडू पंच दर्शवत आहेत की वाईट चेंडूचा इशारा आहे. दोन्ही हवेमध्ये फैलावलेत आणि या आव्हांतर धावेनिशी संघाचा धावफलका 1 ने पुढे सरकलाय. तो म्हणजे 45 या धावसंख्येवर. 45 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावर लागलेत. विजयेश याच्या अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. डावऱ्यातच फलंदाज वेदांसाठी पुढचा चेंडू खेळाचा ऑन साईडला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने एकच धाव. यावेळेस आउटफील्ड वर चेंडू नाचवतोय क्षेत्ररक्षकाला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 46 वर. शेवटच्या षटक आणि स्लॉग ओव्हर मध्ये धावा येणं अपेक्षित असतं. मात्र त्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर महत्वपूर्ण फलंदाज जसा बाद झाला तस नंतर जर आपण बघतो चित्र तर धावसंख्येला निश्चित रूपाने रोख लागलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. विजेश याच्या षटकातील विजेश पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज ध्रुवेश. खूप वेळानंतर ध्रुवेशला स्ट्राईक मिळालाय. बघा मिड डाऊन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहक गडी बाद होतोय. कुठलीही गरज नव्हती. चेंडू हातामध्ये होता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केवळ स्ट्राईक रोटेट करण्यासाठीचा हा प्रयत्न नक्कीच असेल आणि एकच धाव मिळते. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद. तर धावसंख्येकडे नजर टाकली आपण. धावा झाल्यात त्या म्हणजे 46 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा 47 धावा झाल्यात माफ करा. वाईट चेंडूचा इशारा तो पंचांकडनं. धावसंख्या 48 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आम्ही टॉस साठी पुढील मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय उमेळमान संघ पद्मावती 11 उमेळमान आणि ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या लवकरात लवकर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या डावातील. अतिशय चांगले फटकेबाजी होताना दिसते. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का ध्रुवेश कडनं आणि होय ना करताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यावेळेस धाव बादच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जर आपण बघतो अर्धशतकी धावसंख्या सांघिकरित्या पूर्ण झालेली आहे. 50 धावा धावफलकावर जमवल्या गेल्यात आतापर्यंत आणि 51 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं ते म्हणजेच काजू 11 संतोष भुवन या संघासमोर. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आणि पद्मावती स्पोर्ट्स उमेळमान प्लीज यायचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. प्रसाद भुते कुठे असतील यायचे त्यांनी कॉमेंट्री एंड वरती.
आणि ध्रुवतारा टिवरी संघाचे जेवढे खेळाडू असतील प्लीज आपण रेडी राहायचं. यापुढे आपला सामना आहे आणि कर्णधाराला विनंती असेल आपण यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध पद्मावती स्पोर्ट्स उमेळमान आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण बघणार आहोत या इनिंग नंतर. नक्कीच तर मान्यवर नाणेफेकीचा कौल करताना आपल्याला दिसत आहे टॉस बॉक्स मध्ये नक्कीच कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जर आपण बघितलं तर मान्य श्री निलकंठ चौधरी क्रिकेट प्रेमी टिवरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो. कोणत्या संघाने नाणेफेक जिंकलाय? टिवरी संघाने नाणेफेक जिंकला आणि लगेच आपला निर्णय देखील ते आपल्याला कळवतील कारण की त्यांच्या होम ग्राउंडवर ही मॅच असेल. तर आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूयात. पहिली 4 षटकं समाप्त झालेले आहेत. धावफलकावर धावा बघितल्या आपण सांघिकरित्या 50 धावा पूर्ण झालेले आणि 51 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय 4 षटकांमध्ये. बघूया फलंदाजीमध्ये फलंदाजांनी चांगलं काम केलं. गिरीज 11 संघामार्फत खेळत असताना आपण बघितलं दीपेश प्रोते गिरीज वर्सेस संतोष भुवन संघासमोरची आव्हान आपण बघतो. 51 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. तर कशा पद्धतीने संतोष भुवन संघ प्रत्युत्तर देतोय याचं धावतं विवरण पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे सहकारी मित्र या ठिकाणी यशवंत ठाकूर यांना. ओव्हर टू यशवंत. धन्यवाद कल्पेश. तर धावसंख्येचा जर विचार केला नक्कीच तर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. दीपेश स्मृती टिवरी बघा कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जात आहेत. काजू 11 संतोष भुवन संघाकडून चांगली खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल. चांगला संघर्ष चेंडू आणि फळीचा समतुल्य स्कोर असेल कारण नक्कीच कालचा जर 2 दिवसात जर विचार केला तर नक्कीच या धावा चेस होऊ शकतात परंतु कशा प्रकारे त्याला डिफेंड केलं जाईल हे बघण्याजोगे असेल. दीपेश स्मृती टिवरी विरुद्ध काजू 11 संतोष भुवन असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघतोय. चला प्लीज नक्कीच जर विचार केला तर पहिल्या षटक नक्कीच पॉवर प्लेचा असेल. 4 षटकांचा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आयोजित स्वर्गीय भरत भारुदास पाटील व स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील स्मृती चषक 2022. मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत करतो. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. सेकंड इनिंग आपण बघतोय. आणि अनिल आणि विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. नक्कीच युवा 2 चेहरे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बॉलिंग एंड वरती नक्कीच संतोष सज्ज होतोय. 51 धावांचा पाठलाग करायचा. कशा प्रकारे धावा जमवल्या जातात किंवा कशा प्रकारे डिफेंड केलं जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पहिल्या ते चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. नक्कीच 1 धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होता परंतु अयशस्वी ठरतो. 1 धावेने यावेळेस मात्र श्री गणेशा होतो सेकंड इनिंगचा संतोष भुवन संघाकडून. नक्कीच विजय दिसेल आपल्याला स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मात्र स्लोअर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये नक्की जिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तिथपर्यंत यावेळेस मात्र थोडंसं मिसजज होतं आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या खेळाडूमध्ये थोडंसं फंबल नक्की झालं होतं आणि त्याच्याच प्रत्युत्तरामध्ये मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत संतोष भुवन संघाच्या. पहिल्या इनिंगचा जर विचार केला दीपेश स्मृती गिरीज 50 धावा धावफलकावरती लगावल्या. 51 धावांचा पाठलाग करताना दिसतोय संतोष भुवन संघ. नक्की संघर्ष करावा लागेल जर आपल्याला धावसंख्येवरती पोहोचायचं असेल या स्पर्धेत टिकून राहायचं असेल. यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे सरप्राईज केलं जातंय यावेळेस मात्र मिस्टर विजयला. सरळ जातोय चेंडू एसटीच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच पंच करतायत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लेंथ मध्ये परिवर्तन गती होती चेंडू मध्ये. पूर्णपणे सरप्राईज केलं फलंदाजाला.
यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू खाली असेल तरी 2 धाव अर्जित केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 1 शॉट, नक्कीच पंचांचा इशारा 1 शॉटचा येतो, याचाच अर्थ आपल्याला मात्र केवळ 2 धावा दिसतील. नक्कीच जलद गतीने धावा अर्जित करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु पंच तिथे तटस्थ दिसत आहेत, आपल्याला अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत पहिल्या दिवसापासून. आणि जर आता मात्र धावसंख्येचा जर विचार केला, 5 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 51 धावांचा पाठलाग करताना दिसतोय संतोष भुवन संघ आणि समोर येतो दीपेश स्मृती गिरीश संघ. आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 5 धाव अजूनपर्यंत खर्च केलेले आहेत मिस्टर संतोषने. नक्कीच 51 धावांचा पाठलाग करायचा, मोठ्या फटक्यांची सुद्धा गरज असेल, परंतु सध्याच्या घडीला पार्टनरशिपची गरज आहे. नक्कीच पुन्हा एकदा मात्र संतोष सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र पंच नोचा इशारा करतात. नक्कीच चेंडू स्लिप झाल्याचा इशारा सुद्धा गोलंदाज करतोय. यावेळेस मात्र अतिरिक्तच्या रूपात एकदा वर्जित केली जाते. पंचांचा सुद्धा फ्रीडचा इशारा येतोय. नक्कीच कुठेतरी हा प्रेशर रिलीज फटका येईल का मिस्टर विजयच्या फळीतून, कारण अजूनपर्यंत मोठा फटका आला नाहीये. पण त्या फ्रीडचा इशारा करतात, बघूया मोठा फटका या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतो का. यावेळेस मात्र नक्कीच सुरेख चेंडू होता, परंतु फ्रीडचा नक्कीच फायदा उचलला जात नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे बीट केला, त्रिफळा सुद्धा उद्ध्वस्त केला, परंतु फ्रीडचा चेंडू असल्यामुळे विकेट भेटला नाही. धावसंख्येचा जर विचार केला अजूनही 5 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 6 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र संतोष सज्ज होतोय आयटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. जर षटकाचा विचार केला, अप्रतिम षटक अजूनपर्यंत हाताळले, एकही मोठा फटका अजूनपर्यंत मारण्यात यश आलेलं नाहीये अनिल आणि विजयच्या जोडीला. यावेळेस मात्र स्लोअर लेनचा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलं स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार, कमॉन मिस्टर डीजे. तर यावेळेस मात्र अनिलच्या फळीतून प्रेशर रिलीज फटका येतो. धावसंख्येचा जर विचार केला, आता मात्र धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. 12 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 51 धावांचा पाठलाग करताना नक्कीच दिसतोय संतोष भुवन संघ, आणि तोच हा टर्निंग पॉईंट ठरेल का या षटकारानंतर, कारण अजूनपर्यंत प्रेशर मध्ये होते दोन्ही फलंदाज अनिल आणि विजय. आणि यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्याला पॅनलाइज केलं जाते मिस्टर अनिलच्या माध्यमातून. भिरकावून दिले जाते त्याला सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धाब्यांसाठी. बघा कोण नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते, कारण 5 चेंडू पर्यंत नक्कीच कुठेतरी पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवलं होतं. त्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि तो पूर्णपणे अयशस्वी ठरलाय. नक्कीच राहुलला इंट्रोड्यूस केलं जातं, नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जातं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो मिस्टर राहुल. त्याला प्लीज थोडीशी घाई करायची आहे, की भरपूर सामने आजच्या दिवसात सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी राहुल मात्र दिसतोय. पहिला चेंडू घेऊन येईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना दिसतोय संतोष भुवन संघ. नक्कीच थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत कीपर एंड कडून सुद्धा. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली जाते. नक्कीच विजयला तंबूत परतावं लागेल.
गुडल्यांचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चांगली एसटीच्या मागे गडी बाद होतोय. आपण आमंत्रित करूया मिस्टर डीजे ला. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र विजयला तंबूत परतावं लागेल. चेंडूमध्ये गती चांगली होती, वेगवान चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला, कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढीच सुरेख एसटी रक्षक करताना दिसतोय. गडी बाद होतोय, पहिला झटका लागतोय. संतोष भुवन संघांना 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ते चेंडूवरती राहुल छाप छोडतोय स्वतःची की मला का गोलंदाजीसाठी दुसऱ्या नंबरवरती बोलवलंय. त्याचं प्रात्यक्षिक राहुल मैदानाच्या आतमध्ये त्याच्या गतीने देताना दिसतोय. नक्कीच नवीन फलंदाज देवा दिसतोय आपल्याला बॅटिंग एंड वरती. देव यावेळेस मात्र पुन्हा गुडलँड स्पॉटचा चेंडू होता, पूर्णपणे पुन्हा एकदा बीट केलं. मिड विकेट रिजन मध्ये नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये गती आहे. गतीवरती स्वार होऊन चेंडू पुन्हा जातो यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा निर्धाव चेंडूची सांगता होते, पूर्णपणे बीट केलं जात आहे. चांगलं षटक यावेळेस मात्र प्रगतीपथावर दिसतंय. मिस्टर राहुल एक युवा गोलंदाज दिसतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय सरळ सीमारेषा पार. षटकार स्टेट ड्राईव्हचा फटका, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. कमबॅक केलं जातं यावेळेस मात्र मिस्टर देव कडून. चांगलं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. आपण आमंत्रित करूया डीजे ला. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र देव प्रत्युत्तर देतोय की मला सुद्धा का वन डाऊनला बोलवलं जात आहे. त्याचं प्रात्यक्षिक यावेळेस मात्र देव देतोय, प्रत्युत्तर देतोय. चेंडू आणि फळीचा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा राहुल सज्ज दिसतोय आपल्याला बॉलिंग एंड वरती. समोर असेल तो देव, नक्कीच एक षटकार आला असेल त्याच्या फळीतून सुद्धा, परंतु चांगला षटक अजूनपर्यंत जर एव्हरेज बघितला तर 3 चेंडूत केवळ 6 धावा खर्च केल्यात. एक मोठा झटका. 15 बॉल 33 धावांची गरज असेल, 15 चेंडूत 33 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा गुडलँड स्पॉट वरती चेंडू होता, नक्कीच चेंडू जाईल नो मॅन्स लँड वरती. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत फील्ड करेल नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. अजून एक चांगला चेंडू मात्र राहुलच्या माध्यमातून धावसंख्येचा जर विचार केला 19 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 14 चेंडूत 32 धावांची गरज. नक्कीच अनिल दिसतो आपल्याला बॅटिंग एंड वरती. अजूनपर्यंत त्याच्या फळीतून सुद्धा एक षटकार आला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, गडीबाद. यावेळेस मात्र अनिलला सुद्धा तंबूत परतावं लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजून एक झटका लागतोय. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अनिलचा. नक्कीच एक फटका तिथेच त्या रिजन मध्ये त्याने नक्कीच खेचला होता, परंतु आता मात्र चेंडू मध्ये गती होती आणि पूर्णपणे सरळ जातोय चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. झटका लागतोय, अनिलला तंबूत परतावं लागेल. नवीन फलंदाज धर्मेंद्र येतोय. नक्कीच बघूया धर्मेंद्रच्या फळीतून मोठे फटके पाहायला भेटतात का, कारण धावसंख्येचा जर विचार केला 19 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 51 धावांचा पाठला नक्कीच आपल्याला करायचा. मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण येणारे अजूनही 2 षटक यापुढे उर्वरित असतील. यावेळेस मात्र पुन्हा गुडलँड स्पॉटला हिट केलं जातंय मिस्टर राहुलच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट केलं जातंय. पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाते, परंतु पूर्णपणे फेटाळली जाते पंचांकडून. नक्की षटक समाप्त होतोय. डॉट चेंडूची सांगता होते. नक्कीच जर विचार केला राहुलच्या षटकाच्या केवळ 7 धावा खर्च केल्या 2 गडीच्या मोबदल्यात. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. कम ऑन डीजे. डीजे सागर इन द मिक्स.
मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या धन्यवाद डीजे. तर आता मात्र जर समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडू मागे 32 धावांची गरज असेल हे षटक नक्कीच निर्णायक ठरेल. हा या सामन्याला जर कलाटली आपल्याला द्यायची असेल तर नक्कीच हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही संघासाठी. 12 चेंडूत 32 धावांची गरज. पाण्याचोर 12 चेंडूत 32 धावांची गरज. बारा चेंडूत 32 धावांची गरज असेल. राईटम राऊंड द विकेटचा मारा करतोय मिस्टर विनीत. लेफ्ट आर्म माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना नक्कीच दिसतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 2 धाव अर्जित केली जाते. 21 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. अकरा चेंडूच नक्कीच 30 धावांची गरज असेल. बघा कशा प्रकारे षटक हाताळलं जातं कारण एक निर्णायक षटक नक्कीच प्रगतीपथावर आहे. मिस्टर विनीतचं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना दिसतोय मिस्टर विनीत. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाते परंतु निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होते. चांगला अजूनपर्यंत षटक पाहायला भेटते मिस्टर विनीतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा अर्जित केल्या तदनंतर मात्र चांगला चेंडू पूर्णपणे क्लम केलं फलंदाजाला. नक्कीच पुन्हा एकदा मिस्टर विनीत सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. मिस्टर धर्मेंद्र दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मात्र गुडलँडचा चेंडू होता त्याला भिरकवण्याचा प्रयत्न आहे स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा आणि चेंडू निघून आहे षटकारासाठी. यावेळेस मात्र जातोय सीमा रेषा पार षटकार. आउट ऑफ द बॉक्स 6 धावा. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र हल्ला चढवला जातो विनीत वरती सुद्धा. धावसंख्येचा जर विचार केला 9 चेंडूत 24 धावांची गरज असेल. 27 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. येणाऱ्या 9 चेंडू मागे 24 धावांची गरज असेल. 3 चेंडू नक्कीच निर्णायक ठरतील मिस्टर विनीतचे. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. डीपचा खेळाडू जिथपर्यंत नक्कीच चेंडू वरती येईल. यावेळेस मात्र थोडंसं फंबल पाहायला भेटते आपल्याला डीप मध्ये. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला 29 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. आता मात्र 8 चेंडू मागे 22 धावांची गरज असेल. येणाऱ्या 8 चेंडू मागे 22 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल. 2 मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल कारण 22 धावा पाहिजेत. येणाऱ्या 8 चेंडू मागे मिस्टर विनीत मात्र चांगलं षटक हाताळताना दिसतोय. एक मोठा फटका नक्की स्क्वेअर ऑफ द विकेट आला परंतु चांगलं कमबॅक. 8 चेंडूत 22 धावांची गरज असेल. संतोष भुवन संघाना समोर आपल्याला दिसतोय दीपेश स्मृती गिरीश संघ. चांगलं टोटल ठेवलं होतं 51 धावांचं 50 धावांचं 51 धावांचा पाठलाग करताना दिसतोय संतोष भुवन संघ. चला प्लीज थोडीशी घाई करायची आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली गडी बाद. स्ट्रेट पद्धतीचा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच जातोय चेंडू खाली गडी बाद होतोय. 3 गडी नक्कीच बाद झाल्या. समीकरणाचा जर विचार केला येणाऱ्या 7 चेंडू मागे 22 धावांची गरज. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद डीजे.
तर नक्की धर्मेंद्रला तंबूत परतावं लागेल. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज होती. त्याच्याच प्रयत्नांमध्ये मात्र प्रेशर रिलीज मध्ये विकेट बाद होतोय. राजू येथे नवीन फलंदाज. नक्कीच जर देवचा विचार केला अजूनपर्यंत तो आपल्याला नॉनस्ट्राईक एंड वरती दिसत होता. एक षटकार त्याच्या फळीतून सुद्धा आला होता. आता मात्र जर समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 7 चेंडू मागे 22 धावांची गरज असेल संतोष भुवन संघाला. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. 7 चेंडू तर 22 धावांची गरज. नक्कीच हा चेंडू कुठेतरी निर्णायक ठरेल. जर मोठा फटका आला नाही तर पूर्णपणे थोडंसं बॅकफूट वरती दिसेल संतोष भुवन संघ. परंतु क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. मिड विकेट रिजन मध्ये नक्कीच खेळाडू येतोय चेंडू खाली डीपचा. परंतु यावेळेस मात्र फंबल होतोय. क्षेत्ररक्षकाकडून फंबल होतोय. पूर्णपणे झेल घेण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिक मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक करताना दिसतोय, दाखवताना दिसतोय. थोडंसं फंबल होतोय. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्रिकेटमध्ये आपल्याला मात्र व्हॉलीबॉलचं दर्शन देताना दिसतोय क्षेत्ररक्षक. त्याचंच प्रत्युत्तर 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावांची गरज असेल शेवटच्या षटकात. 6 चेंडू मागे 20 धावांची गरज. कमॉन डीजे. चेंडू मागे 22 धावांची गरज असेल. थोडंसं समीकरण नक्कीच मोठं असलं तरी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. 20 धावांची गरज. एफर्ट द्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू तर 20 धावांची गरज. नक्कीच सतीशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मिस्टर सतीश. संघासाठी चौथं. बघूया कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जात आहेत. कारण थोडंसं मोठं टोटल जरी असलं तरी प्रयत्न करावे लागतील. धडपड करावी लागेल जर आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल. 6 चेंडूत 20 धावांची गरज. राजू दिसतोय फलंदाज आपल्याला बॅटिंग एंड वरती. बघूया मोठे माफ करा काजू दिसतोय आपल्याला. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. कमान डीजे. नक्कीच मॅच मध्ये अजून चुरस बाकी आहे. दाखवताना मिस्टर विकास दिसतोय. DJ संगम धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र धाडस दाखवतो मिस्टर विकास. माफ करा. पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला जातो. जर समीकरणाचा विचार केला आता मात्र थोडंसं बदलतंय. 5 चेंडू मागे 14 धावांची गरज असेल. नक्कीच यावेळेस मात्र टीम मिटिंग घेण्यास भाग पाडले विकासने. कारण 5 चेंडू ते 14 धावा. नक्कीच थोडंसं समीकरण जरी लांब असलं तरी विकासचं कॉन्फिडन्स आपल्याला हाय दिसेल. कारण पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका सरळ चेंडूला भिरकावून दिलं होतं लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आणि यावेळेस मात्र टीम मिटिंग करण्यास नक्कीच भाग पाडलंय दीपेश स्मृती गिरीश संघाला. 5 चेंडूत 14 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे या सामन्याला कलाटणी देण्याचं धाडस विकास मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का. कारण पहिल्याच चेंडू फेस करताना त्याला भिरकावून दिलं लॉंग ऑन रिजन मध्ये. 5 चेंडूत 14 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये चुरस बाकी आहे. कारण विकास मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. प्रेक्षकांची मनं नक्कीच या षटकाराने त्यांनी जिंकलेत. आता मात्र कशा प्रकारे सामना करेल पुढच्या चेंडूचा. यावेळेस मात्र पंचांना प्ले मध्ये आणलं जातं. पंच पॅनलाइज करतायत. ऑफ्टमच्या जास्तीत बाहेर चेंडू हाताला तर नक्कीच पंच पॅनलाइज करतील. आता मात्र जर समीकरणाचा विचार केला 5 चेंडू मागे 13 धावांची गरज. नक्कीच 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल. आणि कुठेतरी प्रेशर मध्ये असतील दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा. परंतु जो प्रेशर चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करेल तोच नक्कीच संघ हा सामना विजयी होईल. प्रेशर खूप महत्वाचं आहे. प्रेशर हँडलिंग खूप महत्वाचं असतं कोणताही जर आपण स्पोर्ट्सचा विचार केला. 5 चेंडूत 13 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतो. नक्कीच टीसीपी लाईव्ह आपल्याला पाहायला भेटतोय लाईव्हच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादात मिडॉनचा खेळाडू नक्कीच येतो चेंडू खाली. यस नसचा कॉल. परंतु 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र जर समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 4 चेंडू मागे 11 धावांची गरज. नक्कीच हृदयाची स्पंदनं थांबवणारा नक्कीच सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
कारण समीकरण थोडं लांब होतं, परंतु पहिल्या षटकारानंतर कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यात आणलंय संतोष भुवन संघाला. मिस्टर विकासने तोच पुन्हा एकदा सज्ज दिसतोय. समोर गोलंदाज आपल्याला दिसतोय सतीश. नक्कीच अजूनपर्यंत 8 धावा खर्च केल्यात. फुलरनेचा चेंडू होता, नक्कीच सुरेख ऑफ कटर चेंडू सरळ जातो यष्टी हातात. पूर्णपणे बीट केलं जातंय मिस्टर विकासला. नक्कीच चेंडूची गती चांगली होती, वेग चांगला होता, पूर्णपणे बीट केलं. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू नक्कीच हाताळला होता, व्हेरिएशन केलं होतं. 3 चेंडूत 11 धावांची गरज. स्लॉग ओव्हर मध्ये षटक हाताने दिसतोय मिस्टर सतीश. नक्कीच थोडस कठीण षटक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ कटरचा चेंडू कमबॅक करतोय पूर्णपणे आणि यावेळेस मात्र गडी बाद होतोय मिस्टर विकासला. यावेळेस मात्र नक्कीच डॉट चेंडूची सांगता नक्कीच पंच करतात. जर विकेटीच्या हातात डायरेक्ट चेंडू गेला तर कोणत्याही प्रकारचं रन्स नाहीये. नक्कीच तर थोडंसं नियम आपल्याला पंच सांगताना दिसत आहेत. डॉट चेंडूची सांगता होते. नक्कीच कोणत्याही प्रकारचा जर विकेटच्या हातात डायरेक्ट चेंडू गेला तर आपण रन घेऊ शकत नाही किंवा क्रॉस करण्याची संधी आपल्याला दिली जाणार नाहीये. 2 चेंडूत 11 धावांची गरज. बघूया विकासच्या फळीतून 2 मोठे फटके येतात का, कारण पहिल्या चेंडूवरती नक्कीच हल्ला चढवला होता. त्यानंतर मात्र मिस्टर सतीशने कमबॅक केलं. दाखवलं जातं की मला स्लॉग ओव्हरसाठी का आमंत्रित करण्यात येतं या सामन्यामध्ये. त्याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दिलंय मिस्टर सतीशने. नक्कीच एक मोठा फटका, तदनंतर मात्र चांगला कमबॅक. 2 चेंडूत 11 धावांची गरज. बघा मोठा फटका पाहायला भेटतो का चेंडूवरती. फुलारलेनचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये नक्कीच फटका खेळला होता आणि यावेळेस मात्र गडी बाद. विकासा तंबूत परतावं लागेल. कमॉन डीजे. तर आता मात्र जर समीकरणाचा विचार केला तर नक्कीच 1 चेंडूत 11 धावांची गरज असेल. नक्कीच एक अवांतर धावांची प्रतीक्षा नक्कीच असेल संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, गडी बाद होतोय. नक्कीच तर हार्ड लक असेल. संतोष भुवन संघ खूप खूप आभार असतील की आपण या स्पर्धेत आले, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि कॉंग्रॅच्युलेशन असेल दीपेश स्मृती गिरीश संघ. आपण जाऊया मिस्टर कल्पेशकडे. धन्यवाद यशवंत. तर हा सामना आपण बघितला, शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला सामना आपल्याला बघायला मिळाला. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आपण बघतोय, कारण की नो डाऊट आकाश या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय. तब्बल 30 धावा त्याने आपल्या संघासाठी कुठल्या होत्या. आकाश यांनी यायचं आहे. दीपेश स्मृती गिरीज संघाचे आकाश लगेच आमच्या पॅव्हलियन बॉक्सच्या समोर या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे त्याचा स्वीकार करायचा. यानंतर आणखी एक महत्वपूर्ण सामना प्रेक्षक रसिकांच्या समोर येतोय. पद्मावती 11 उमेळमान वर्सेस ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी या दोन्ही संघामध्ये रंगणारा हा सामना आपल्याला बघायला मिळेल. एक द्वंद्व युद्ध नक्कीच असेल, कारण की टिवरी संघासाठी हे होम ग्राउंड आहे, होम पिच आहे आणि त्यामुळे निश्चित रूपाने टिवरी संघ कशा पद्धतीने खेळ करतोय याकडे निश्चित रूपाने सगळ्या या येथील ग्रामस्थांचे लक्ष नजर लागलेले असतील. चला लगेचच घाई करा, जास्त वेळ वाया जाणार नाही याची देखील खबरदारी घ्या. वेळ नियोजित पद्धतीने जर सामने झाले तर